नमस्कार मित्रांनो, मी धनज्योत फार्मचा ओनर बोलत आहे। तर आपण प्युअर गावठीमध्ये काम करतो। आज मी अंडे कलेक्ट करायला आलो आहे माझ्या मित्राच्या फार्मवरती, आकाश म्हणून। तुम्हाला दाखवतो या, आज त्याची पोल्ट्री फार्मचं नियोजन दाखवतो, त्याचं कामकाज दाखवतो या, बघूया आपण। हे बघा मित्रांनो, असं गावठीमध्ये कामकाज चालतं। खाली तूस टाकलेला आहे, त्यांना फीड पण प्रॉपर फीड देतो आपण। 250 ते 300 कोंबडी आहे इथं आकाशकडे। 4 दिवसाला मिळून 300-350 अंडे आपल्याकडे कलेक्ट होता। ह्या पद्धतीने कामकाज चालतं मित्रांनो। उमेश सरांनीच्या मार्गदर्शनातून आमचं हे कामकाज चालतं। माझ्या नाशिकमध्ये माझ्या ब्रँचवरती अंडे, नाशिकचे फार्मरचे अंडे आपण कलेक्ट करतो आणि हॅचिंगला लावतो। हे बघा, रात्रीचा विश्रांतीगृह आहे हा मुर्गींचा, कोंबडींचा। हे बघा मित्रांनो, कशा सुंदर कोंबडी, एकदम निरोगी आणि नॅचरल, एकदम मस्त। काही कुठला आजार नाही, काही नाही। साफसफाई व्यवस्थित आहे, छान आहे, नियोजन छान आहे। उमेश सर पाटील यांच्या मार्गदर्शनातून आम्ही काम करतो मित्रांनो। अशी टीम वर्क आमचे हळूहळू वाढत आहे नाशिकमध्ये पण। जिथे छोटे छोटे फार्म चालू होणार तिथे आम्ही अंडे पण कलेक्ट करतो। 15 रुपयाने अंडा आम्ही कलेक्ट करतोय हॅचिंगसाठी। अंड्याची क्वालिटी चांगली असेल तर तो विचार करून पण 1-2 रुपये इकडे तिकडे पण करतो आम्ही, तो पण काय विषय नाही मित्रांनो। आणि आमचे काही अंड्याची साईजची रिक्वायरमेंट नाही का साईज हीच राहिली पाहिजे असं तसं। हे बघा आकाशची अंडी, छान आणि सुंदर मस्त। मी आता घेऊन जात आहे। आजीने अंडे कलेक्ट करून दिली आहे आपल्याला, बघा मित्रांनो। आजची अंडी निघाली आत्ताची। तर ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल उमेश सरांना किंवा मला कॉन्टॅक्ट करावा, संपर्कात राहावा आणि समजून घ्यावं कोंबडी पालन, कुक्कुटपालन काय आहे। छान आहे आणि सुंदर पण आहे। धन्यवाद मित्रांनो।